सभापती महोदय गेल्या काही दिवसामध्ये आता अंबादास दानवे म्हणाले की काही लोक जे आहे त्याच्याबद्दल अफवा करतात, पण मला एक सांगायचं आहे, मला एक विचारायचं आहे, हा औरंगजेब लागतो कोण? हा कोणाचा कोण आहे? हा औरंगजेब या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला. औरंगजेब हा देशावरचा आक्रमक आहे, त्याने लुटारू आहे आणि त्यामुळे तो औरंगजेब हा औरंग्या लुटारू आहे अंबादास. आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची मंदिरं तोडून टाकली. कुणी त्याला म्हणालं खाली कुशल प्रशासक होय. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती. त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या अबू आझमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं. दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली. म्हणाला कुशल प्रशासक आहे, चांगला प्रशासक आहे, त्यांनी हे केलं ते केलं. अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला, स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा औरंग्या हा मंदिर तोडली, त्यांनी आया अब्रूंची लखतर हे केली, आया बहिणींची अब्रू लुटली. संभाजीराजे सापडत नव्हते, त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले. आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय? आणि म्हणून या ठिकाणी याचं उदात्तीकरण थांबावं. जे लोक आज मागणी करतायत, जे लोक मागणी करतायत, मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील, यांची मागणी चुकीची आहे का? बिलकुल नाही. आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुणा पुसून टाकल्या आणि ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांच्या खुणा ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या. आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं. या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं. आपण काळा घोडा काढला, आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला. मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं, अहिल्यानगर आपण केलं, आपण हे धाराशिव केलं, आपण हे सगळं केलं. आणि मग मला एक सांगा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा ज्यांनी शंभूराजांचा अनन्वित छळ केला, ज्यांनी त्यांची नखं कापली, खेचली, त्यांनी त्यांची चामडी सोलली, त्याच्यावर ते उकळतं तेल टाकलं, ती मीठ चोळलं, डोळे लाल लाल शिगांनी त्यांनी फोडले, जीभ कापली. अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले. आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात, काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली, म्हणाले क्रूर प्रशासक आहे. काय अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला? त्यांचे काय डोळे काढले का? त्यांचे काय जीभ काढली का? त्यांचे काय कातडी सोडली का? त्यांचे काय नख कापले? काय केलं? अरे काय बोलायचं? कोणाची तुलना कोणी करायची? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.